संत दर्शनी पद्मनाभ जोडीला करुणी पोटी साठो संत दर्शनी पद्मनाभ जोडीला तुका संत दर्शनी लाभ पद्मनाभ जोडीला विठ्ठला उजळले भाग्याता अवघी चिंता वारली संत दर्शनी लाभ पद्मनाभ जोडीला पांडुरंगा कारू पावन झालो चराचरी जय जय श्री राधा रमण जय जय बाला किशोर जय
सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहावं पुत्रेति तन्मयतयातरभिनेदोस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजगमारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजनवानरयुतमोक्षं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मस्तक माझे पायावरिया मस्तक माझे पायावरिया वारकरी संताचा वारकरी संताचा वारकरी संताचा मस्तक माझे पायावर या वारकरी संताच्या जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेचे बंधू श्रीजन श्री गुरूंचे नमस्कार आता विठ्ठल 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 उजळले भाग्याता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला भंग संत श्रेष्ठ जगदवंदनीय जगदमान्य वैराग्याचे महामेरू वैराग्याचे जिवलंत प्रतीक असणारे नवेनवे सदैव वैकुंठाला जाणारे पंचम वैद्य निर्माते महाराष्ट्राचे भूषण श्रीमंत संत विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा उत्कृष्ट सुंदर सोपा सर्वांच्या परिचयाचा गोड असा अभंग सेवेसाठी निवडला विठ्ठल। अभंग आहे जगद्गुरु तुकोबारायांचा महाराज अभंगामधून काय सांगता आपणाला पाहायचंय तत्पूर्वी अल्पसा हा पर्याय द्यायचा तो असा ब्रह्मांड नायक जगचालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की ज्या भगवान प्रभूची सत्ता आहे पहा देवाच्या सत्तेविषयी बोलताना अनेक ठिकाणी सांगितलं सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्या देवाच्या सत्तेविषयी बोलताना अनेक ठिकाणी सांगतायत माझ्या ज्ञानोबारांनी फार सुंदर सांगितलं पहा भगवान परमात्माची सत्ता म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हालविल्या प्राण हाले जो जगाते चाळीता वृक्षाच्या पान हाले ज्याची सत्ता झाडाचं पान हालायचं असेल तर भगवान परमात्माची सत्ता लागते। याच्याही थोडंसं पुढे जाऊन सांगू का खाली बसलेल्या महिला मंडळ सांगू का झोपल्या काका झोपलं नाही ना कीर्तन संपेपर्यंत कोणी झोपायचं हा थोडंसं बोलत चला आता विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्माच्या सत्तेविषयी बोलताना अनेक ठिकाणी सांगितलं रे बाबा माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी फार सुंदर सांगितलं देवाची सत्ता चाले हे शरीर कोणाची आसक्ती
हे शरीर चालायचं असेल, बोलायचं असेल तर भगवान परमात्माची सत्ता लागते. याही थोडंसं पुढे जाऊन सांगते बरं, सगळ्यांनी लक्ष देऊ नये का. याही पुढे जाऊन सांगते, अरे आम्ही उभे आहोत, खाली बसू का नाही आमची गॅरंटी नाही. तुम्ही बसलेले आहात, उभा राहाल का नाही तुमची गॅरंटी आहे का. तुम्ही बसलेले आहात, उभा राहाल का नाही तुमची गॅरंटी नाही. याही थोडंसं पुढे जाऊन सांगते गड्या, बशीतला चहा तुम्ही घेतला पण कपातला चहा घ्यायची तुमची सत्ता किंवा तुमची इच्छा नाही. असा सत्ताधीश असणारा भगवान परमात्मा त्याच्या इच्छेने कृपेने आज या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह आणि या नाम सप्ताहामध्ये तिसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी पुष्प भगवान प्रभूच्या चरणावरती समर्पित करण्याचं परमभाग्य मला माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालं. महाशिवरात्रीच्या निमित्तानं नामसप्ताह आहे. गेली 10 वर्ष झालं तुम्ही या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह करताय. आज कार्यक्रमाचे त्या ठिकाणी जे यजमान आहेत ते सर्व सप्ताहाची कमिटी आहे. सर्व सप्ताहाची कमिटी, सर्व कमिटी मंडळ असेल, ग्रामस्थ मंडळी असेल, सर्वांच्या माध्यमातून ही सेवा भगवत कृपेनं माझ्याकडे आली देवाच्या चरणावरती समर्पित करण्यासाठी. मी माझं खऱ्या अर्थानं खरंच परमभाग्य समजते. ज्यांच्यामुळे ही सेवा करण्याची संधी प्राप्त होते असे आपले सर्व गावकरी मंडळी आणि त्याचबरोबर आमचे श्री हरिभक्त परायण पितृस्थान असणारे त्या ठिकाणी मोठे कीर्तनकार आहेत. उभा महाराष्ट्र ज्यांनी कीर्तनातून त्या ठिकाणी पिंजून काढला असे आमचे श्री हरिभक्त परायण महादेव बाबा गिरी यांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर सर्व त्या ठिकाणी गावातल्या मंडळीच्या माध्यमातून ही सेवा माझ्यापर्यंत आलेली आहे. कार्यक्रमासाठी सर्व गुणजन मंडळी, गाण्याची सुंदर अशी साथ देणारे श्री हरिभक्त परायण, तुमचं नाव सांगा. दिनेश महाराज असतील, गोड गाण्याची साथ करता. मी यांची नावं घेते, तुम्ही जोरात टाळी वाजवा. दिनेश महाराज असतील श्री हरिभक्त परायण. गजानन रवींद्र महाराज असतील, गोड अशी गाण्याची साथ करतायत. त्याचबरोबर श्री हरिभक्त परायण नवनाथ महाराज गोड गाण्याची साथ करतायत. सर्वच महाराज मंडळी, पंचक्रोशीतून गावातून आलेलं भजनी मंडळ, हे विद्यार्थी मंडळ, विद्यार्थ्यांसाठी जोरात टाळी. पण पोरांनो माझी विनंती, बाबा पावल्या खेळत असताना थोडंसं जपून खेळा. तुम्ही पाठीमागून खेळताय, तुम्ही पुढे यायचं आणि मला पुढे घालायचं, तसं काही करू नका. थोडंसं जपून खेळा, थोडंसं शांततेत पावल्या खेळा. सर्व विठ्ठल विठ्ठल सर्व विद्यार्थी मंडळ, आमचे विनेकरी महाराज, चोपदार बाबा, बाबा ठीक आहेत ना तुम्ही? तुमच्या हातात दांड आहे, तुम्ही पुढे येऊ नका. सगळ्यात महत्वाचं सांगू का तुम्हाला, मला चोपदाराची फार भीती वाटते. कारण ते पाठीमागे असतात चोपदार, नाही का. बोलू नका रे, ए पोरांनो, अजिबात बोलू नका. आता कीर्तन संपेपर्यंत कुणी बोलायचं, कुणी जर बोललं तर बोलायचं नाही. बोलायचं असेल तर आता उठून जायचं बाहेर, कळलं. हा, चांगली गोष्ट आहे, मुलं कीर्तनाला येतात, पण तरी कुणी बोलू नका पोरांनो, अजिबात बोलू नका. महिला मंडळ पलीकडे निद्रा देवी बसली, पहा तिकडे 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 नका पाहू, इकडे पहा, इकडे पहा, इकडे पहा, दिसत नाही ती. निद्रा देवी ही कुंभकर्णाची पत्नी. ज्यावेळेला राम प्रभूनं कुंभकर्णाला मारलं तेव्हा निद्रा देवी एका कोपऱ्यात बसून मोठ्यानं रडत होती. राघवानं विचारलं, म्हणे बाई तुम्ही का रडता? तिनं सांगितलं, माझ्या पतीला घेऊन गेलात, मी राहायचं कोणाजवळ? राम प्रभूला दया आली, राघवानं तिला वरदान दिलं, म्हणे बाई काळजी करू नका, ज्या ठिकाणी सप्ताह चालू आहे, थोडंसं लक्ष देऊ नये का, ज्या ठिकाणी सप्ताह चालू आहे, कुठे कथा चालू आहे, कुठे कीर्तन चालू आहे, अशा ठिकाणी मंडपच्या शेजारी तू जाऊन बसायचं आणि कुणी तुला बोलवलं की त्याच्या मुंडीवर जाऊन बसायचं. लक्षात येते ना. निद्रा देवीला रामप्रभूचं वरदान आहे. आपल्याला झोप लागली की आपण असं असं करून मान हलवतो, ती येते ना आपल्या मुंडीवरती बसते. तसं विनंती, निद्रा देवीला कुणी बोलवायचं. सर्व महाराज मंडळी, मृदंगाची सुंदर अशी साथ देणारे श्री हरिभक्त परायण सोळुंके महाराज, गजानन महाराज सोळुंके, बरोबर ना, मुळक गजानन महाराज मुळक गोड अशी मृदंगाची साथ करतात, त्यांच्यासाठी जोरात टाळी. इकडे आमचे श्री हरिभक्त परायण धर्मराज भाऊ दादा त्या ठिकाणी गोड अशी मृदंगाची साथ करतात. या दोघांसाठी जोरात अजून एकदा टाळी वाजवा बघ. फार गोड असा मृदंग वाजवतात. पण महाराज विनंती आहे तुम्हाला, कीर्तन संपेपर्यंत मृदंगाचं धूम आतमध्ये घालू नका, म्हणजे चला. गोड मृदंग वाजवतात आमच्या महिला वर्ग, पुरुष वर्ग, आबाल वृद्ध. आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारे आमचे कॅमेरामॅन दादा, यूट्यूब चॅनलवाले दादा. यूट्यूबचं नाव काय? किरण दादा.
आनंद कीर्तनाचा हे यूट्यूब चॅनल त्यांचा आहे. ऑल महाराष्ट्रामध्ये, पूर्ण जगामध्ये, जगभरामध्ये आपण सर्वजण या चॅनलच्या माध्यमातून दिसणार आहोत. त्या दादांसाठी जोरात टाळी वाजवा. आणि सर्वांनी आपल्या सप्ताहामधील कीर्तन त्या चॅनलवरती बघावं कार्यक्रम झाल्याच्या नंतर, अशी सगळ्यांना विनंती असो. सर्व महाराज मंडळी आता चुकून माझ्याकडून कोणाच, आमचे सिस्टीमवाले दादा त्यांच्यासाठी जोरात टाळी. बाबा, सिस्टीम हा कीर्तनकाराचा आत्मा असतो. सिस्टीम चांगली, कीर्तनकार चांगला. सिस्टीम फेल, कीर्तनकार फेल. त्यामुळे सिस्टीमवरती आमचं काय असतं, ती गोड अशी सिस्टीम आहे, पवित्र वातावरण आहे. चुकून आता माझ्याकडून कोणाचं नाव राहिलं तर विनंती, माझ्यावरती कुणी काही रागावू नका. रागवणार नाही, मला माहिती आहे त्याचं कारण. तुमचा आणि माझा बांधाला बांध अजिबात, त्यामुळे कुणीच रागवणार नाही. बरं, जरी कोणाचं नाव राहिलं तर सर्व हरिभक्तपरायण मंडळी विडल अभंग आहे पहा जगद्गुरु तुकोबारायांचा. महाराज अभंगामधून काय सांगता आपल्याला पाहायचं. ज्या संतांचा अभंग आहे ते संत फार मोठे अधिकारी आहेत. तुकोबारायांच्या अधिकाराचा जर विचार केला तर असं हा सांगितलंय, जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार आहे. तुकाराम तुकाराम नाव ऐकलं की यमालाही थरकाप सुटावा, हा अधिकार माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. ते यमाचं नाव ऐकलं की कुणाला थरकाप सुटतो. थोडंसं माझ्याकडे लक्ष द्या बरं. एवढा वेळ झाला, आता आपल्याकडे 2 तास होते. 2 तासातला आता किती झाला राहिला, फक्त पाऊण तास राहिला. आता पाऊण तासामध्ये मला अभंग सोडवायचा आहे. त्यामुळं थोडंसं लक्ष देऊन ऐका आणि जागं राहून कीर्तन ऐका. कोणी झोपायचं अजिबात, कोणी झोपू नका. जागं राहून कीर्तन ऐका, नाहीतर तुमच्या चेहऱ्याकडे पाहूनच मला असं वाटायला लागले बरं का. तुमचे चेहरे पाहून मला असं वाटायला लागले सगळेजण माझ्या मातीला आला तिथं. बरोबर आहे का? मातीला आला नाही, एवढ्या लवकर कशाला मारता मग. हसा ना, थोडं थोडं प्रसन्न चेहरे करून बसा. विडल जगद्गुरु तुकोबारायांच्या अधिकाराचा विचार केला तर यमाचं नाव ऐकलं की तुम्हाला आम्हाला थरकाप सुटतो. बरोबर ना दादा? यमाचं नाव ऐकलं की तुम्हाला आम्हाला थरकाप सुटतो. कधी त्या काळानं आपल्यावरती झडप घालावी असं कधी कोणाला वाटत नाही. मी मरावं असं कोणाला वाटतं का हो? वाटत असेल तर घरावरती बोट आपण उद्या तिकीट काढू त्यांचं. मी मरावं असं कोणाला वाटत नाही. काळ आपल्यावरती टपून बसलाय, कधी याचं सरतय, कधी मी याला घेऊन जातोय. त्या काळानं आपल्यावरती झडप घालण्या अगोदर आपण जागं झालं पाहिजे, विचार केला पाहिजे. जो विचार माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी केला, अखंड प्रभूचं चिंतन. 3 रजनी हाचे धंदा गोविंदाचे पवाडे. रात्रंदिवस महाराज चिंतन करत होते, भजन करत होते. त्या जगद्गुरु तुकोबारायांनी तुम्हाला आम्हाला देखील तेच सांगितलं, बाबांनो काय करा, काय करा, देवाचं चिंतन करा. हेच तुम्हाला आम्हाला सांगितलं. एक गोष्ट सांगू का? भगवंताच्या चिंतनानं जो उद्धार आपला होणार आहे, जो भवसागर आपण पार करून जाणार आहोत, आणि तो भवसागर पार करून जायचं असेल तर त्याचं एकमेव आणि सोपं साधन म्हणजे भगवान परमात्माचं चिंतन आहे. लक्ष देऊन ऐका, देवाचं चिंतन आहे. देवाच्या चिंतनानं आपण सहजरित्या भवसागर पार करून जाऊ शकतो. अन्यथा त्याच्यामध्ये बुटकाळ्या खात पलीकडे जावं लागतं. आणि म्हणून तुकोबारायांनी देखील सांगितलं, बाबांनो सगळ्यांनी देवाचं चिंतन करा. कारण भगवान परमात्म्याने जो सुंदर निर्णय दिलाय तो देवाच्या चिंतनासाठी, भजनासाठी देवे दिला देह
भजन घुमटा देवे दिला देहा भजन घुमटा देवे दिला देवे दिला देहा दे भजन घुमटा देवे दिला तोया झाला फाटा बाधिकेचा तोया झाला फाटा बाधिकेचा तोया झाला फाटा बाधिकेचा तोया झाला फाटा बाधिकेचा देवे दिला देहा भजन घुमटा देवे दिला देहा देहा भजन वा सुंदर टाळी वाजवा सगळ्यांनी. देवे दिला देह भजन गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा भगवान परमात्मानं जो हृदय दिलाय तो चिंतनासाठी भजनासाठीच दिलेला आहे. माझ्याकडे लक्ष द्या पहा. सगळ्यांना माझी एक विनंती, मला सांगावं सगळ्यांनी देवानं तुम्हाला हात कशासाठी दिले? हात कशासाठी दिले? खाण्यासाठीच ना? हा, आता लक्षात आलं तुमच्या. आता थोडंसं बरं वाटलं नाही का? हात कशासाठी दिले? टाळी आता नका वाजवू. टाळी वाजवण्यासाठी हात दिले. तुम्ही टाळी वाजवता का? एवढे सगळेजण माझ्या समोर बसलेत. अरे रोज आम्हाला कीर्तनामध्ये सांगावं लागतं बाबांनो हातानं टाळी वाजवा, मुखानं भजन करा. तुम्ही हातानं टाळी वाजवत अजिबात कोणी टाळी वाजवत नाही गड्या. पण एक गोष्ट, ए पोरांनो तुम्ही बोलू नका रे. तुम्ही 2-4 लेकरं समोर ते शांत बसा. तुम्ही शांत बसा. हे एवढे विचित्र आहेत ना महाराज. लेकरांचं फार अवघड काम आहे. रामप्रभूचं सैन्य, रामायण ऐकता ना तुम्ही? रामाचं सैन्य काय म्हणतात त्याला? हा, वानर सेना. मग त्यांची उपमा या लेकरांना दिली जाते. काय कुठं बोलतील काय करतील यांचं बिलकुल सांगता येत. लेकरं एवढी विचित्र आहेत काय सांगू तुम्हाला. आता मुंबईला एकदा माझ्या गुरुवारांची कथा होती. पहा माझ्याकडे लक्ष द्या बरं सगळ्यांनी. मुंबईला गुरुवारांची कथा होती. कथेला आम्ही गेलो. कथेमध्ये गेल्याच्या नंतर कथेमध्ये अवघानं प्रश्न आला की रामप्रभू वनवासाला का गेले, असा प्रश्न दिदींनी विचारल्या बरोबर 2-4 लेकरं समोर बसलेली होती. त्यातलं एक पटकन उठलं आणि ते म्हटलं दीदी मी सांगू का रामप्रभू वनवासाला का गेले? दीदी म्हटल्या सांग बाळा. त्यानं सांगितलं दीदी नक्की रामप्रभूला अयोध्या नगरीमध्ये कुणी खोलीच दिली नसावी म्हणून ते वनवासाला. लेकरं विचित्र आहेत महाराज. काय कुठं बोलतील यांचं सांगता येत नाही. आमची कथा संपली. आम्ही आमच्या हॉलवरती आलो. रूमवरती आल्याच्या नंतर 2-4 लेकरं आमच्या पाठीमागे चाले. म्हटले दीदी आम्हाला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा. दीदी म्हटलं विचारा. त्यांनी सांगितलं दीदी हत्ती जर फ्रीज मध्ये ठेवायचा ठरला तर कसा ठेवायचा? कसा ठेवायचा? हा, अशी ती लेकरं आहेत. काय प्रश्न काय उत्तर देत? दीदींनी सांगितलं बाबा हत्ती फ्रीज मध्ये बसू शकत नाही. बरोबर ना? हत्ती बसेल का फ्रीज मध्ये? हत्ती फ्रीज मध्ये बसू शकत नाही. त्यांनी सांगितलं म्हणे नाही ठेवायचा ठरला तर
आता जर तरला उत्तर नाही. दीदी म्हटल्या मला येत नाही, तू सांग. त्यानं असंच उत्तर दिलं, दरवाजा उघडा ना आतमध्ये ठेवून द्या. आता एवढा अवघड प्रश्न विचारले, आम्ही काही कमी होतो का? दीदींनी पुन्हा प्रश्न विचारला, म्हणजे सांगा लेकरांनो, 4 मुंगे आहेत साखरेच्या पोत्यामध्ये, 3 मुंग्या साखर खाता, 1 मुंगी साखरच खात नाही. सांगा कारण काय? मुलं गडबडली, काय कारण असावं? 1 मुंगी साखर का खात नसावी? एक छोटंसं होतं लेकरू, ते उठून उभं राहिलं, त्याला बोलता येत नव्हतं व्यवस्थित. ते उठलं, ते म्हटलं दीदी सांगू का? दीदी म्हटलं सांग बाळा. त्यानं सांगितलं, दीदी नक्की त्या मुंगीला डायबिटीज झाला असेल म्हणून ती साखर खाते. तुम्हाला कळालं? डायबिटीज म्हणजे आपल्या भाषेत साखऱ्या रोग झाला असेल. कोणता? साखऱ्या रोग झाला असेल म्हणून ती साखर खात नव्हती. मला सांगायचं तात्पर्य, लेकरं काय बोलतील, काय करतील, कुठे उडी मारतील यांचं काही सांगता येत नाही. म्हणून पोरांनो अजिबात बोलू नका. विठ्ठल तुकोबारांनी सांगितलं, बाबांना तुम्हाला हात टाळी वाजवण्यासाठी दिले. आम्ही रोज सांगतो कीर्तनातून टाळी वाजवा. तुम्ही टाळी वाजवत नाही, हा दोष तुमचा नाही. त्याच्या पाठीमागचं कारण आहे की हा दोष आहे कलियुगाचा. कलियुगामध्ये असं सांगितलं जातं, आता सत्य राहिलं नाही, खऱ्याची दुनिया राहिली नाही. आता खरं माणसाला पचत नाही हो. खोटं बोललं की लोक त्यावरती विश्वास ठेवतात, खऱ्यावरती कोणाचा विश्वास नाही. आता तुम्हाला भजनामध्ये टाळी वाजवा असं आम्ही सांगतो, तुम्ही वाजवत नाही. पण आता मी सांगते, माझ्याकडे लक्ष द्या. मी तुम्हाला जादू करून दाखवते. पाहायची का जादू? आता असंच करणार आहे. जादू पाहायची महिला मंडळ. असं असं करा, असं असं करा ना. पाऊस पडेल का? गुबू 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 एवढं तरी करत चला, नाही का? तुम्हाला जादू दाखवते, माझ्याकडे लक्ष द्या. पहा, आमची ही जी वारकरी मंडळी आहेत, ही जी मुलं आहेत, या वारकऱ्यांच्या अंगावरचा जो ड्रेस आहे, त्या ड्रेसचा कलर कसा आहे हो? बोला, कलर कसा आहे? पांढरा कलर आहे. कसा आहे? पांढरा कलर आहे. हा पांढरा कलर मी तुम्हाला काळा करून दाखवते. जादू आहे बरं. 100%, 101%, 1000% महाराजांच्या अंगावरचा ड्रेस मी तुम्हाला काळा करून दाखवते. पाहायचा का? तुम्ही म्हणाल तुम्हाला जमतं का? अमावस्या नसू द्या, पौर्णिमा नसू द्या, मला सगळं जमतं. त्याची काळजी तुम्ही करू नका. पण हा पांढरा ड्रेस जर तुम्हाला काळा झालेला पाहायचा असेल तर आउट ऑफ कव्हरेज एरिया, पाठीमागे बसलेले, डोक्यावर पदर असलेल्या, पदर नसलेल्या, टोपी असलेल्या, पगडी, सगळ्यांनी आउट ऑफ कव्हरेज एरिया, सगळ्यांनी. आता नका बडा ताण करू बरं पदराची. सगळ्यांनी पांढरा कलर काळा झालेला पाहायचा असेल तर जोरात मोठ्यानं टाळी वाजवा. आवाज आला पाहिजे टाळीचा. पाहिजे तसा नाही आला मला. तुमच्या संख्येनुसार जेवढा पाहिजे होता तेवढा नाही आला. महिला मंडळींनी थोडीशी वाजवली टाळी, पण पुरुष मंडळींनी असंच केलं, तुम लढो हम चप्पल सांभाळते. तुम्ही जोरात टाळी वाजवायची. महिला वर्ग, पुरुष वर्ग सगळ्यांनी जोरात मोठ्याने. अजून एकदा टाळी वाजवा. वा, सुंदर आवाज आला ना महाराज. टाळीचा आवाज छान आला, सुंदर टाळीचा आवाज आला. आता मला सांगा, महाराजांच्या अंगावरचा ड्रेस कसा आहे? कसा आहे? काळा नाही झाला? नाही झाला काळा? आता मला सांगा ना, हा पांढरा कलर जर मला काळा करता येत असता, आता लक्ष देऊ नाही का बरं, हा पांढरा कलर जर मला काळा करता येत असता तर मी रोज हे गाव ते गाव बोंबलत फिरले असते का? फिरले असते. पण खरं माणसाला पचत, खोटं बोलावं लागतं. खोटं बोललं की लोक त्यावरती विश्वास ठेवतात. दादा सांगू, हात टाळी वाजवण्यासाठी दिले आम्हाला. तोंड देवानं फक्त शेजारणीला शिव्या देण्यासाठी दिले. गंगूबाई अशी न सखूबाई तशी. तोंडानं नामस्मरण केलं पाहिजे, डोळ्यानं त्याचं स्वरूप पाहिलं पाहिजे, कानानं त्याचं नामस्मरण ऐकण्यासाठी आपल्याला देवानं दिलेत. पाय कशासाठी दिलेत तुम्हाला देवानं? पाय. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू. चला हो पंढरी
चला हो पंढरी जाऊ जीवाचा जीव लगा भगवान परमात्माने आपल्याला हात पाय त्याची तीर्थयात्रा करण्यासाठी दिले दादा. प्रत्येक इंद्रिय भगवान परमात्माने स्वतःच्या कामासाठी दिलंय. या इंद्रियाचा वापर आपण आपल्या संसारामध्ये करतो, सुख समाधान शांती लागेल. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात या इंद्रियाचा वापर संसारामध्ये केला तर सुख समाधान शांती लागणार नाही. अखंड देवाचं चिंतन करा. प्रभूचं चिंतन तुकोबाराय करत होते. माझ्याकडे लक्ष द्या. चिंतन करत करत फिरत 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 एका ओतूर या गावी गेले. तुळशी वृंदानाच्या ओट्यावरती झोपले आणि झोपले असताना जगद्गुरु तुकोबारांना स्वप्न पडलं. त्यांच्या स्वप्नामध्ये जगद्गुरु तुकोबारांच्या स्वप्नामध्ये त्यांचे गुरु तुकोबारांचे गुरु कोण आहेत? बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी. तुकोबारांचे गुरु बाबाजी चैतन्य त्यांच्या स्वप्नामध्ये आले. त्यांनी अनुग्रह दिला. तुकोबारांनी तो अनुग्रह घेतला पण फुकट घेतलेला नाही बरं. काहीतरी गुरु दक्षिणा मागितली. काय? भोजना मागती तुप पावशर पडिला विसर स्वप्नी माझ्या. पावशर तुपाची मागणी केली. तुकोबारांना स्वप्न पडलं होतं. त्यांच्या स्वप्नामध्ये त्यांचे गुरु आलेले होते. त्यांना एवढा आनंद झाला महाराजांना. महाराज आनंदाच्या भरात काय म्हणता? अभंगाचं प्रथम चरण. जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. जगद्गुरु तुकोबारा यांच्यावरती संतांची कृपा झाली. महाराज म्हणतात भाग्य उदयाला आलं मला सांगा. पण स्वप्नही तसं पडायला लागतं बरं. त्यांच्या स्वप्नामध्ये त्यांचे गुरु आले होते. आपल्याला स्वप्न पडतात. बोलू नका महाराज. आपल्याला स्वप्न पडतात. कसली स्वप्न पडतात हो? आपल्याला एका बहादराला स्वप्न पडलं होतं. माझ्याकडे लक्ष द्या आता थोडंसं. एका बहादराला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये त्यानं हिरो होंडा घेतली गाडी. समजते ना तुम्हाला? समजत असेलच ना. हिरो होंडा गाडी घेतली. गाडी घेतल्याच्या नंतर त्यांनी घरी आणली. त्या गाडीची पूजा वगैरे गेली. पत्नीला सांगितलं आपण नवीन गाडी घेतली, कुठेतरी देवाला जाऊन येऊ. थोडंसं लक्ष द्या माझ्याकडे. कुठेतरी देवाला जाऊन येऊ असं म्हटल्याबरोबर दोघे पती पत्नी बालाजीला निघाले. बालाजी माहिती आहे सगळ्यांना. बालाजीला दोघे पती पत्नी निघाले आणि जात असताना मिस्टेक अशी होती. पती पत्नी गाडीवर बसल्याच्या नंतर पतीचं वजन होतं 55 किलो आणि पत्नीचं होतं 1.25 क्विंटल. किती? पत्नीचं 1.25 क्विंटल आणि पतीचं वजन 55 किलो. दोघ जण गाडीवर बसून निघाले आणि चालत असताना योगायोग बालाजीच्या जवळ गेले. पण जो बालाजीचा घाट आहे तो घाट लागला आणि घाटाला गाडी चढना गेली. गाडी पडली बंद. कारण पाठीमागे 1.25 क्विंटल बसलेलं होतं. गाडी पडली बंद.
आता गाडी बंद पडल्याच्या नंतर त्यानं सांगितलं सते म्हणे खाली उतर आणि गाडीला धक्का दे. आता हे सगळं कुठे चालू होतं? कुठे चालू होतं? स्वप्नामध्ये चालू होतं ना, सत्यात काही नव्हतं, स्वप्नामध्ये होतं. त्यानं पत्नीला सांगितलं गाडीवरून खाली उतर आणि गाडीला धक्का दे. पत्नी खाली उतरली नसं धक्का देऊ लागली. आता धक्का मारत असताना रात्रभर पत्नी धक्का मारते, हा किक मारतोय, किक मारतोय, किक मारून 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 खाली टाकलेली गोधडी कधी गळ्यात आली याला कळलं? खालची गोधडी गळ्यात आली याला कळलंच नाही. सकाळचे 8 वाजले तरी बहादराचं स्वप्न चालू. पत्नी आली झाडू घेऊन, हो स्वामी म्हणे उठा, 8 वाजले अजून झोपलेले आहात. धडपडून जागा झाला, पाहिलं तर खालची गोधडी गळ्यात आली. पत्नीनं विचारलं ही गोधडी गळ्यात कशी आली? म्हणे गप्प बस तुझ्यामुळेच आली. काय म्हणाले? गप्प बस म्हणे तुझ्यामुळेच आली. म्हणे मी काय केलं, मी तर तिकडे होते. पत्नीला सांगितलं. पती म्हणतायत अगं त्याचं असंही मला स्वप्न पडत होतं, स्वप्नामध्ये हिरोंडा गेली, देवाला चाललो होतो, तुझं वजन जास्त असल्यामुळे गाडी बंद पडली, तू धक्का देत होती, मी किक मारत होतो, किक मारून मारून खालची गोधडी कधी गळ्यात आली मला कळलं. मला सांगायचं तात्पर्य ही स्वप्न आपली आहेत, पण स्वप्नही तशी असावी लागतात. तुकोबारांना स्वप्न पडलं काय? त्यांच्या गुरुची कृपा त्यांच्या जीवनामध्ये झाली. महाराज म्हणतायत उजळले भाग्याता अवघी चिंता वारली. माझं भाग्य उदयाला आलं. आता जगद्गुरु तुकोबारांची भाग्याची व्याख्या वेगळी आहे आणि तुमच्या आमच्या भाग्याची व्याख्या वेगळी आहे. माझ्याकडे थोडंसं लक्ष द्या. तुम्ही आम्ही भाग्य उदयाला आलं कशावरून समजतो? संसारातील माईक गोष्टीची प्राप्ती होणे तुमचं आमचं भाग्य उदयाला. झोपले काका थोडंसं बोलत चला बरं माझ्याशी, नाही तर मी जाऊ का इथून? जाऊ का? मी जाऊ असं वाटत नसेल अर्धा तास तर थोडंसं बोलत चला माझ्याशी, नाही का? थोडंसं लक्ष द्या. विठ्ठल कशावरून समजतो? संसारामध्ये काही जर प्राप्त झालं तर आपण म्हणतो भाग्य उदयाला आलं. पुरुष मंडळी मला खरं सांगा बरं, खरं सांगा, घराचा पाया खोदता खोदता जर तुम्हाला धनाचा हंडा सापडला तर गळ्याची शपथ घेऊन सांगा, खोटं बोलू नका. काय म्हणणार तुम्ही? भाग्य उदयाला आलं की बुडालं? काय म्हणणार? काय म्हणणार? भाग्य उदयाला उदयाला आलं असंच तुम्ही म्हणणार, बुडालं कुणी म्हणणार? पण धन मिळणं भाग्य उदयाला नाशातला भाग नाही दादा. धन दुःखाला कारण आहे, द्रव्याच्या मागे कळी काळाचा लाग, म्हणून या संघ खोटा त्यांचा. धन माणसाला दुःख देतं. कितीही कमवा याच ठिकाणी ठेवून जायचंय, बरोबर तुम्हाला घेऊन जाता येणार? कितीही कमवा याच ठिकाणी ठेवून जायचं. मी सोपं सोपं करून सांगते, लक्ष देऊ नाही का दादा? आयुष्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे धन कमवता. कुणी नोकरी करून, कुणी व्यवसाय करून, कुणी उद्योग करून, कुणी शेती करून, कुणी काहीतरी गोष्टी करून आपण धन कमवतो ना. वेगवेगळ्या प्रकारे आपण धन कमवतो. तुम्ही भरपूर सारं धन कमवलं. काही काही लोक धन कमवत असताना आयुष्यामध्ये हाऊस मौसही तेवढीच करतात. श्रीमंत लोक आपल्या 10 बोटामध्ये 10 सोन्याच्या अंगठ्या घालतात. मी फक्त श्रीमंताचं सांगते, गरीबाचं अजिबात सांगत. गरिबी काय असते मला चांगली माहिती आहे, त्यामुळे गरीबाचं नाही सांगते, श्रीमंताचं सांगते. श्रीमंत लोक 10 बोटामध्ये 10 अंगठ्या घालता, गळ्यामध्ये 5-5, 10-10 तोळ्याचे लॉकेट तुम्ही गळ्यामध्ये घालता. पण दादा मला खरं सांगावं, तुम्ही 10 बोटामध्ये 10 सोन्याच्या अंगठ्या जरी घातल्या ना, ज्या दिवशी तुम्ही मराल ना, लक्ष देऊ नाही का बरं? अरे ज्या दिवशी तुम्ही मराल ना त्या दिवशी शेजारी पाजारी नाही, सखे सोयरे नाही, तर तुमचीच बायको तुमच्या अंगावर पडून रडत रडत पोटातल्या अंगठ्या काढून घेते. पटतंय ना तुम्हाला? पटतंय? घेते ना? थोडासा लेट करंट लागतो तुम्हाला. तुम्ही टावर खाली आहेत पण तुम्हाला रेंज आहे ना. विठ्ठल विठ्ठल अरे आपली बायको आपल्या हातामधल्या अंगठ्या काढून घेते, आपल्याला धन सोबत घेऊन जाऊ देत नाही. म्हणून कितीही धन कमवलं तर याच ठिकाणी ठेवून जायचंय, बरोबर घेऊन जाता येणार नाही. एखाद्याचं लग्न होत नसेल, आता होतच नाही तशी म्हणा, पण जर एखाद्याचं लग्न होत नसेल, लग्न झालं, तो म्हणतो माझं भाग्य उदयाला. पत्नी मिळणं भाग्य उदयाला नाशातला भाग नाही. पत्नीच्या शास्त्रामध्ये 7 प्रकार सांगितले. धर्मपत्नी, अर्थपत्नी, कामपत्नी, मोक्षपत्नी, सेवापत्नी, कर्कशा पत्नी. त्यातील तुमची कर्कश असेल तर त्याच्याएवढी फजिती त्याची. कर्कशे संगतीन दुःख उदंड फजिती. पत्नी मिळणं म्हणजे भाग्य उदयाला नाशातला भाग नाही. पत्नीचा तुमचा काही एक संबंध म्हणा ना नाही, म्हणा मोठ्यानं म्हणा.
मोठ्यानं म्हणायचं सगळ्यांनी. पत्नीचा आणि तुमचा काही एक संबंध. तुमची झालीच का? झालं का? लग्न झालं नाही? पप्पाचं झालं का? ज्यांची झाली त्यांनीच सांगा. ज्यांची नाही झाली त्यांनी अजिबात बोलू नका. ज्यांची झाली तुम्ही अजून एकदा जोरात म्हणा. पत्नीचा आणि तुमचा काही एक संबंध. पहा यांच्याकडे म्हणायलाच तयार नाहीत आणि तुम्ही म्हणूच शकत नाही. मला माहिती आहे ना, तुम्हाला माहिती आहे. आता जर आम्ही म्हणावं पत्नीचा आमचा काही एक संबंध नाही तर उद्या सकाळी भाकरच नाही, संध्याकाळी घराचा दरवाजा जा, सप्ताहामध्ये अजिबात घरामध्ये एंट्री नाही. मला माहिती आहे सगळ्यांना, तुम्ही म्हणू शकत नाही. पण खऱ्या अर्थानं पत्नीचा तुमचा काही एक संबंध नाही. पत्नी कर्कश असेल तर त्याच्या एवढी फजिती त्याचीच आहे. पत्नी सेवा पत्नी असेल जानकी मातेसारखी त्या पत्नीचा तुमचा संबंध, अन्यथा पत्नीचा तुमचा काही एक संबंध नाही. एखाद्याला मुलगा होत नसेल, मुलगा झाला, तो म्हणतो माझं भाग्य उदायला. मुलगा मिळणं भाग्य उदायला ना अशातला भाग नाही महिला मंडळ. तुमचा मुलगा जर दुर्योधनाच्या वृत्तीचा, दुःशासनाच्या प्रवृत्तीचा, वाईट कर्म करणारा, दारू पिणारा, जुगार खेळणारा, व्यसन करणारा जर तुमचा मुलगा असेल तर त्या मुलाचा आणि तुमचा काही एक संबंध नाही. तुमचा मुलगा असावा महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा असावा. भुवनेश्वरी पुत्र स्वामी विवेकानंदासारखा तुमचा मुलगा असावा. आदर्श पुत्र प्रभू रामचंद्रासारखा असा मुलगा तुमचा असेल तो मुलगा तुमचं भाग्य ठरेल. अन्यथा तुमच्या मुलाचा आणि तुमचा काही एक संबंध खऱ्या अर्थानं काही संबंध नाही. एक सांगू, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षामध्ये स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. लक्ष देऊ नाही का? 16व्या वर्षामध्ये स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. पुढचे 35 वर्ष झगडले, लढले. 35 वर्षामध्ये त्यांनी 36 जिल्ह्याचा महाराष्ट्र एकत्र जोडला. किती? 35 वर्षामध्ये 36 जिल्ह्याचा महाराष्ट्र एकत्र जोडला. अरे 70-80 वय वर्ष जगलात दादा तुम्ही, पण घरातली 4 माणसं आपल्याला जोडता आली नाही, ती देखील विस्कटली आपल्याकडून. महाराजांनी 35 वर्षामध्ये 36 जिल्ह्याचा महाराष्ट्र कसा जोडला असेल याचा विचार करा. मी सांगेल तुम्हाला. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आमच्या गळ्यामधला हा टाळ, माळ, तुमच्या भाळावरती बुक्का, कुंकू, आमच्या द्वारामध्ये तुळस, मंदिरावरती कळस, महिलांच्या नाकामध्ये नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी जर कुणामुळे असेल तर माझे महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी उपकार आहेत. छत्रपतीचे आपल्यावरती उपकार आहेत. हिंदू म्हणून ओळखला जातोय दादा फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे. सांगू तुम्हाला काय केलं होतं माझ्या राजानं, थोडक्यात सांगेल, पुढे चालेल. मुठभर बावळे घेऊन लढला तो दुश्मनाला भिडला. मुठभर बावळे घेऊन लढला तो दुश्मनाला भिडला. अफजल खान काय खडला. अफजल खान काय सिंहालाच खडला. करीतो बंधन, करीतो बंधन मी कुल दैवतेला. वीर शोभास बाजीराजाला. करीतो बंधन मी कुल दैवतेला. वीर शोभास बाजीराजाला. करीतो बंधन, करीतो बंधन मी कुल दैवतेला. वीर शोभास बाजीराजाला. करीतो बंधन मी कुल दैवतेला.
थोडंसं कीर्तन पेटलं पहा, बरोबर ना? आता थोडंसं कीर्तन पेटलं, आता तांबडं फुटलंच म्हणून समजा. तसं काही होणार नाही. वेळेमध्ये सेवा समाप्त करणारे माझ्याकडे लक्ष द्या. असा मुलगा तुमचा असेल दादा, तो मुलगा तुमचं भाग्य ठरेल. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा असावा, स्वामी विवेकानंदांसारखा मुलगा असावा, तो मुलगा तुमचं भाग्य ठरेल. अन्यथा तुमच्या मुलाचा आणि तुमचा काही एक संबंध नाही, खऱ्या अर्थानं काही एक संबंध नाही. आणि अशी मुलं कशानं घडतात? ते आपल्या कर्मानं घडतात आणि आपल्या संस्कारानं घडतात. जी चांगली मुलं घडतात ती आपल्या संस्कारानं ना आपल्या कर्मानं. आपलं कर्म चांगलं असेल तर आपली लेकरं चांगलं घडतील. अन्यथा जसं कर्म तसं माणसाला भोगावं. कर्मामध्ये काही केल्या बदल होत नाही दादा. आपण म्हणतो मुलगा नास्तिक निघाला, मुलगा असं करतो, मुलगा तसं करतो. मुलांना आपलं ऐकत नाही. आपण सर्व गोष्टी बोलतो, पण खरं सांगू का, ज्या गोष्टी जीवनामध्ये घडत असतात ना त्या फक्त आपल्या कर्मानं घडत असतात. ज्याचं जसं कर्म आहे तसं त्याला भोगावं लागतं. कर्मानं कोणाला सोडलं नाही. तिथं तुमची आमची काय कथा आहे? केले कर्म झाले त्याचे भोगाले, उपदले मेले ऐसे किती, उपदले मेले ऐसे किती. केले कर्म झाले त्याचे भोगाले, उपदले मेले ऐसे किती, उपदले मेले फार गोड. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐशे किती. आपलं जसं कर्म आहे तसं आपल्याला भोगावं लागतं दादा. कर्मानं कोणाला सोडलं नाही. एक गोष्ट सांगू, देवाचा बाप आहे दशरथ राजा, पण त्यालाही कर्मानं सोडलं. जसं कर्म आहे तसं त्याला भोगावं लागतं. या कर्मामध्ये कर्मपीडितांची यादी माऊली ज्ञानोबारांनी माझ्या एका अभंगामध्ये फार सुंदर सांगितली पहा. कर्माची यादी. कर्मे दशरथ वियोग मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता देवी, कर्मे दुर्योधनारणे नासले, कर्मे पांडव महापंथे गेले, कर्मे सिंधू जळ सोशिले, नवस झाला सर्प देखा, कर्मांते शंभू मानिया पान, किती पळसी कर्मा भेना, बापर खुमादेवी वरू विठ्ठला शरण, केली कर्मे निवारी नारायण. कर्म एवढं बलवत्तर आहे. या कर्मानं कोणाला सोडलं नाही. देवाचा बाप आहे त्यालाही कर्मानं सोडलं नाही. धृतराष्ट्राच्या पाठीमागे जवळजवळ 50,000 वर्षाचं कर्म आलं होतं. जसं आपण कर्म करू तसं आपल्याला भोगावं लागणार आहे. पण कर्मामध्ये बदल करायचा असेल देवाचं चिंतन करा. कर्मामध्ये बदल झाला. तुम्ही म्हणाल याच्या अगोदर झाला का? कोणाच्या झाला ना दादा. जे आडवं होतं ते उभं करून टाकलं सुदामदेवाचं. आमच्या लक्षात येते ना तुमच्या? सुदामदेवाचं जे आडवं होतं ते उभं करून टाकलं भगवान परमात्मानं. कर्मामध्ये बदल झाला. त्याच्या पाठीमागचं कारण अखंड प्रभूचं चिंतन. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सुदामदेव ब्राह्मण अतिशय गरीब त्या ठिकाणी परिस्थिती आहे. आणि गरीब परिस्थितीमध्ये असताना खायला अन्न नाही, घालण्यासाठी कपडे नाही, राहण्यासाठी घर नाही, अशी परिस्थिती असताना सुदामदेवाची जी पत्नी होती सुशीला, तिनं सांगितलं स्वामी आपण भोगतोय आपलं कर्म. माझ्याकडे लक्ष द्या सगळ्यांनी. स्वामी आपण भोगतोय आपलं कर्म, पण आपल्या मुलांचा काय दोष आहे? माझ्या समोर माझी मुलं रोज आई भूक लागली ग म्हणतात, अन्न करतायत. खूप जर मुलांना भूक लागली तर त्या आईनं मिठाचा खडा तोंडावरती फिरवावा आणि मुलांनी तसंच झोपी जावं. माझ्या समोर माझी मुलं भूक भूक करून झोपतायत स्वामी, मला हे सहन होत नाहीये. आपण आपलं कर्म भोगू, पण माझ्या मुलांचा काय दोष आहे? आपल्या मुलांचा काय दोष आहे? मुलांसाठी तरी तुम्ही जा. नेहमी सांगता तो द्वारकाधीश भगवान माझा सखा आहे, परम मित्र आहे, त्या देवाकडे तुम्ही जा, काहीतरी मागून घ्या. सुदामदेव म्हणतात नाही ग सुशीला, मी देवाकडे जाणार नाही. जावं लागेल तुम्हाला. मुलांची शपथ घातली. लक्ष देऊ नाही का? मुलांची शपथ घातली. सुदामदेव निघाले. नाविलाज झाला. पण सुदामदेवाने सांगितलं सुशीला माझा भगवान असा आहे, अगोदर घेतो आणि नंतर. कसा आहे भगवान परमात्मा? अगोदर घेतो आणि नंतर देतो. तसं आपणही अगोदर दिलं पाहिजे तर देव आपल्याला देणार आहे. लक्षात येते ना तुमच्या?
तुम्ही अगोदर दिलं तर देव तुम्हाला देणार आहे. खऱ्या अर्थाने एक गोष्ट सांगू का, तुम्ही भाग्यवान लोक आहेत, तुम्हाला चांगल्या प्रकारे फळ मिळणार आहे, कारण तुम्ही भगवान भोले बाबाच्या सेवेमध्ये दान करत. आणि एक गोष्ट सांगू, भोले बाबांची जी सेवा करतायत ना, भगवान शंकराची जी सेवा करतायत, त्यांना कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही. कारण भगवान भोले बाबा अशी देवता आहे, कमी सेवा करून घेतात, कमी सेवा आणि जास्तीचं फल देतात. बाकीची देवता जास्त सेवा करतात आणि कमी फल देतात. तसं भगवान भोळे बाबा त्यांच्या शब्दातच भोळा महादेव असं म्हणतात ना आपण. देव कसा आहे, झोपल्या काका, थोडंसं माझ्याकडे लक्ष द्या ना. भगवान कसा आहे, त्याच्या शब्दात काय आहे, त्याला काय म्हणतात, भोळा. भोळा तो भोळा आहे, तो इतका भोळा आहे, भक्ताला काय द्यावं त्याला कळत. संसारामध्ये जशी माणसं भोळी असताना तसा भगवान भोले बाबा हा भोळा महादेव आहे. पहा, भोळा महादेव आहे. तुम्ही म्हणाल संसारामध्ये किती माणसं भोळी असता, सांगते तुम्हाला, लक्ष देऊ नये का. एकदा दोघे जण पती पत्नी होते. पहा, दोघे जण पती पत्नी अतिशय भोळे होते, अतिशय भोळे. त्यांना काहीच कळत नव्हतं. त्यांना 2 मुलं होती, पण मुलं दुसऱ्या गावाला शिकायला गेलेली. या दोन्ही पती पत्नींना मुलांनी महिन्यातून एकदा यावं, सर्व काही किराणा वगैरे असेल ते घरामध्ये आणून द्यावं, यांनी फक्त करावं, घरामध्ये खावं, अशी त्यांची पद्धत होती. रोज नित्यक्रम त्यांचा चालू होता. एक दिवस योगायोग असा, घरामधली संपली साखर आणि त्यांच्या पत्नीला व्यसन होतं. कशाचं व्यसन होतं, चहाचं व्यसन होतं. व्यसन हे एवढं वाईट आहे महाराज, एकदा का जाग झालं तर ते विजावं. हां, व्यसन हे एकदा जाग झालं की ते पूर्ण करावं लागतं. तसं त्या मावशीचं व्यसन जाग झालं चहाचं. तिला चहा पिवासा वाटला आणि घरामध्ये साखर नव्हती. तिने सांगितलं, मालक घरामध्ये साखर नाही. त्यांनी सांगितलं, मग काय करू. म्हणे दुकानात जाऊन घेऊन या. पतीनं सांगितलं, बाई मी दुकानात जाईल पण वापस येईल का नाही याचीच गॅरंटी नाही. एवढे भोळे होते ते, भोळे होते दोघेही पती पत्नी. तिने सांगितलं, काळजी करू नका, मी तुमच्या पाठीमागे कमरेला एक दोरा बांधते, तो दोरा घेऊन तुम्ही दुकानामध्ये जा आणि दुकानामधून साखर घेतली की मला फक्त दोरा हलवून सांगा, मी पाठीमागे दोरा ओढत ओढत घेऊन येईल, तुम्ही दोऱ्याबरोबर घरामध्ये यायचं. अशी त्यांनी युक्ती लढवली. पाठीमागे कमरेला दोरा बांधला, निघाले. पण तरीही तिनं सांगितलं, अजूनही काळजी करू नका, घर पहा, घराचा कलर पहा, घराचा दरवाजा पहा, गाडी पहा, झाडं पहा, या सर्व गोष्टी पाहत पाहत जाण, पाहत पाहत ना वापस या, असं त्यांना सांगितलं. पतिदेव गेले दुकानामध्ये, तो दोरा घेऊन त्या ठिकाणी दुकानात गेले, साखर घेतली, पैसे दिले, तोंड फिरवलं आणि रस्ता चुकले. बरं, एवढे भोळे होते ते. तोंड फिरवलं, रस्ता चुकले, पाठीमागे निघाले. आता त्यांनी त्या दोऱ्याच्या साह्यानं चालत होते ना, दोरा ती पाठीमागे ओढत होती, हे दोऱ्याच्या साह्यानं पाठीमागे चालत होते. पण योगायोग असा महाराज, इकडे एक भोळे, इकडे एक भोळे, अजून त्या गावामध्ये तिसरं एक भोळं होतं. त्या तिसऱ्या भोळ्यानं विचार केला, विठ्ठल विठ्ठल पत्नी भोळ्यामध्ये त्या गावामध्ये तिसरा एक भोळा होता. त्या तिसऱ्या भोळ्यानं विचार केला, दोरा इकडे चालतोय, इकडे चालतोय, दोऱ्या जवळ तर कोणी दिसत नाही, हा दोरा चालतोय कसा. कोण म्हणतं, कोण म्हणतं, तिसरा भोळा म्हणतो, हा दोरा चालतो कसा. ते पळत घरामध्ये गेलं, घरातून त्या ठिकाणी कैची घेतली, कैचीनं असा कचकन मधून दोरा तोडून टाकला. आता दोरा तोडल्याच्या नंतर हे दोऱ्याच्या साह्यानं निघालं, पण दोरा त्या ठिकाणी तुटला होता. याच्या लक्षातच नाही घर कुठे, हा रस्ता चुकला. आणि रस्ता चुकला, हा फिरत फिरत स्टँडवरती जाऊन बसला, साखर हातामध्ये. पत्नी वाट पाहते, पतिदेव कसे येणार, पतिदेव कसे येणार. तिच्या लक्षात आलं, पतिदेव रस्ता चुकले. आता ही त्यांना शोधायला निघाली. मला सांगा, ही कुठली शहाणी होती, दोघेही भोळेच होते ना. ही त्यांना शोधायला निघाली. शोधत शोधत ही रस्ता चुकली आणि स्टँडवर जाऊन दोघेही स्टँडवर बसलेत, एकाच बाकडावर बसलेत, एकमेकांकडे पाहत आपण ओळखायलाच येईना, एवढे भोळे होते ते. एवढे माणसं भोळे असतात संसारामध्ये, पाहतात एकमेकांकडे पण ओळखायलाच येईना. वाटतंय, त्यांनाही वाटतंय माझ्या पत्नीसारखी दिसते, यांनाही वाटतं माझ्या पतीसारखी दिसते, पण दोघेही एकमेकांना ओळखायला ना असे सरकत सरकत थोडेसे जवळ आले. बरं का, सरकत सरकत जवळ आले आणि ती म्हणते, मामा. कुणाला म्हणते, ती म्हणते मामा. ते म्हणतात, बोला ना मावशी. ती म्हणते, मामा माझे पतिदेव बराच वेळचा रस्ता चुकले, तो
त्यांना घराचा रस्ता सापडा. ते म्हणतात मावशी मी ही बराच वेळचा घराचा रस्ता चुकलोय, मला घराचा रस्ताच सापडाना. तरी लक्षात येईना पती पत्नी आहेत म्हणून. मग म्हणतात त्यांनी विचार केला, म्हणे सांगितलं मावशी तुमचे पती घराच्या बाहेर कशासाठी पडले होते? म्हणे साखर आणण्यासाठी. हातात साखर होती. मग लक्षात आलं पप्प्याची माय तू ये का. असे विचित्र एवढे भोळे माणसं संसारामध्ये असतात ना, एवढे भोळे संसारामध्ये असतात. तसा माझा भगवान भोले बाबा भोळा आहे. त्याला भक्ताला काय द्यावं कळत नाही. चोरालाही मुक्ती प्राप्ती करून देणारे माझे भोले बाबा आहेत. आणि म्हणून अशा देवाचं तुम्ही चिंतन करताय, भजन करताय किंवा अर्थात अशा देवाची पूजा करताय, जीवनामध्ये कुठल्या गोष्टीची कमी राहणार नाही. माझ्या सुदाम देवानं अखंड प्रभूचं चिंतन केलं होतं, अखंड देवाचं चिंतन. पत्नीला सांगितलं अगोदर देतो ग नंतर घेतो. पत्नीच्या घरामध्ये काहीच नव्हतं. शेजारच्या पाटलिनीकडे गेली. मावशी एकदाच, एवढीच वेळेला शब्द कसा वाटतोय ऐका ना. काय सांगितलं? एकदाच एवढीच वेळेला मला उसने पोहे द्या, मी तुम्हाला परत माझ्याकडे आले ना मी तुम्हाला परत देऊन टाकेल. आणि त्या ठिकाणी सुदामदेवाच्या पत्नीनं पाटलीनं त्या ठिकाणी पोहे देऊ लागली. महिला मंडळ एक मूठ घेतली पदरामध्ये टाकली, दुसरी मूठ घेतली पदरामध्ये टाकली, तिसरी मूठ पदरामध्ये टाकली, तर ते पोहे खाली गळू लागले. घेण्यासाठी पदर देखील नव्हता. ही परिस्थिती होती सुदामदेवाची. तसंच ते मळकटलं गाठोडं बांधलं. सुदामदेवाने ते गाठोडं आपल्या बगलेमध्ये घेतलं आणि मजल दरमजर मुक्काम करत करत त्या ठिकाणी ऊन वारा पाऊस सहन करत माझे सुदामदेव परब्रह्माच्या भेटीसाठी निघालेत. पण मुक्यानं जात नाही बरं, देवाचं चिंतन करत निघाले. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. सुदामदेव निघाले होता. श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण असं चिंतन करत सुदामदेव निघाले. ऊन वारा पाऊस सहन करतायत. भगवान परमात्माच्या लक्षात आलं माझा सुदामा माझ्या भेटीसाठी निघालाय. पहा लक्ष देऊ नाही का. द्वारकेला जाण्या अगोदर एक भली मोठी नदी अडवी लागली. ती नदी पार करणं एवढं सोपं नव्हतं. सुदामदेव दिवसभर चालून चालून थकलेले होते आणि थकलेले सुदामदेव एका वृक्षाखाली झोपी गेले. लक्ष देऊ नाही का. एका वृक्षाखाली झोपल्याच्या नंतर भगवान परमात्माने गरुडाला पाठवलं. सुदामदेवाला झोपेत उचललं आणि द्वारकेच्या कडेला आणून ठेवलं. पहा लक्ष देऊ नाही का. द्वारकेच्या कडेला आणून सुदामदेवाला ठेवलेले आहे आणि तिथे सुदामदेव आल्याच्या नंतर झोपेतून जागे झाले. पाहता येते चमचम 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 अशी नगरी करते. विचार केला ही नगरी तर माझ्या श्रीकृष्णाची, माझ्या द्वारकाधीश भगवान परमात्माची ही नगरी, ही द्वारिका आहे. द्वारिकेच्या मेन गेटला आले. माझ्याकडे लक्ष द्या. मेन गेटला आले. मळकटलेलं पागोटं होतं, फाटलेलं धोतर अंगावरती गुंडाळलेलं होतं, अंगामध्ये व्यवस्थित कपडेही नव्हते. द्वारिकेच्या मेन गेटला आले आणि द्वारपालांना विचारलं ही द्वारिका आहे का? म्हणे हो. म्हणे हा द्वारिकेचा जो राजा आहे ना श्रीकृष्ण, तो माझा परम सखा आहे, परम मित्र आहे. त्या देवाला मला भेटायचंय. द्वारिकेचा राजा माझा मित्र आहे असं म्हटल्याबरोबर द्वारपाल मोठ्यानं हसू लागला. मोठ्यानं हसतायत. अरे
काय बोलताय तुम्ही? तुमच्याकडे पाहून असं वाटत नाही की आमच्या द्वारकाधीश भगवान परमात्मा तुमचा सखा असतील, तुमचा मित्र असतील. बाबा असं खोटं बोलू नका. काही पाहिजे असेल धन संत संपत्ती तर आम्हाला मागून घ्या, आम्ही तुम्हाला देतो. पण असं खोटं बोलून देवाच्या भेटीची इच्छा मनामध्ये ठेवू नका. सुदाम देवाला त्या ठिकाणी दुःख वाटलं, डोळ्यातून पचकन असं पाणी बाहेर आलं आणि सुदाम देव म्हणतात, द्वारपालांनो खोटं बोलत नाही, खोटं बोलणारा ब्राह्मण नाही, खोटं बोलत नाही. खरंच असतो भगवान परमात्मा माझा सखा आहे, माझा बालमित्र आहे. त्या देवाला मला भेटायचंय. द्वारपाल पुढे जाऊन देत नाहीये. सुदामदेव बाजूला गेले, ताई मोकळून रडू लागले आणि भगवान परमात्माच्या नावाचा टाहो फोडला सुदामदेवाने. आओ कन्हैया, मोठ्यानं देवाच्या नावाचा टाहो फोडला. हा टाहो ऐकला भगवान परमात्माचा. द्वारपालांना त्या ठिकाणी थोडीशी दया आली. द्वारपाल म्हणतायत, बाबा असं रडू नका, तुमचा निरोप घेऊन आम्ही भगवान परमात्माकडे जातो. ठीक आहे, माझा निरोप तरी कमीत कमी देवाला देऊन द्या. त्या ठिकाणी द्वारपाल निघाले. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, किधर पे सुदामा गरीब आ गया है, किधर पे सुदामा गरीब आ गया है, किधर पे सुदामा गरीब आ गया है. द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, किधर पे सुदामा गरीब आ गया है, किधर पे गरीब आ गया है, किधर पे सुदामा गरीब आ गया न जाने कहाँ से तुम्हारे महल के अजीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, किधर पे सुदामा गरीब आ गया है, किधर पे सुदामा गरीब आ गया है, किधर पे सुदामा गरीब आ गया सुदाम देवाचा निरोप घेऊन द्वारपाल निघाले. द्वारपाल देवाच्या जवळ आले. देवाला सांगितलं, जय हो महाराज, आपका कोई बाल सखा सुदामा आया है. सुदामा हे नाव कानावरती पडता देवाला किती पळावं काही सुचेना. पायामध्ये खडाऊ सरकवला नाही. तसेच भगवान परमात्मा सरसर सरसर त्या ठिकाणी धावत गेले. सुदाम देवाला पाहिलं आणि कडकडून असे मिठी मारली. दोन जीवाचं मिलन त्या ठिकाणी झालेलं आहे. दोघांनाही खूप आनंद झाला. सुदाम देवाला आपल्या बरोबरीनं भगवान परमात्माने घेतलं. मी कर्म सांगते तुम्हाला फार. सुदाम देवाचं जे आडवं होतं ना ते उभं करून टाकलं. पहा कर्म. देवानं आपल्या बरोबरीनं सुदाम देवाला बसवलं. रुक्मिणी मातेला सांगितलं, रुक्मिणी पाणी घेऊन या पाय धुण्यासाठी. रुक्मिणीला पाय धुण्यासाठी पाणी आणण्यासाठी उशीर झाला. पहा उशीर. तेवढाही वेळ देवाला सहन झाला नाही. भगवान परमात्मानं स्वतःच्या डोळ्यातल्या अश्रुधारानं सुदाम देवाचे पाऊल धुवून काढले. सुदाम देवाच्या पायामध्ये टोचलेले काटे जे होते ना, भगवान परमात्मानं आपल्या नखानं काढले. आणि जी काटे नखानी बाहेर निघणार नाही ना, ती काठी माझ्या भगवान परमात्मानं स्वतःच्या दातानं काढली. लक्षात येते ना तुमच्या? सुदाम देवाच्या पायामधले काटे साक्षात परब्रह्मानं स्वतःच्या दातानं काढली. आपला काटा देव काढतो का? आपला काटा देव काढत. पायातला काटा, आपल्या पायातला काटा भगवान परमात्मा काढणार नाही, कारण आपली भक्ती तशी नाही. सुदाम देवाची भक्ती तेवढी गोड होती, भक्ती तेवढी सुंदर होती. देवाच्या सुदामाच्या पायामध्ये टोचलेले काटे भगवान परमात्मानं काढले. बरोबरीनं घेतलं. देवानं सांगितलं की सुदामा, माझ्या वय तुमचं काही लग्न वगैरे झालंय की नाही? म्हणे झालंय ना देवा, तुझ्या आशीर्वादानं लग्न झालं. पत्नी फार सुंदर आहे, 4 मुलं आहेत मला. मग माझ्या वहिनीनं काही पाठवलं असेल. ते मळकटला गाठोडा बगलेमध्ये धरलेला लाज वाटू लागली बाहेर काढायची. कारण
एवढा मोठा राजा आहे, हे मळकटला गाठोडं मी बाहेर कसं काढू? पण ते गाठोडं हिसकावून घेतलं भगवान परमात्मानं. ते गाठोडं सोडलं आणि मिटक्या मारून ते पोहे खाऊ लागले. पहा, एक मूठ घेतली, तोंडामध्ये टाकली. सुदामदेवाला त्या ठिकाणी सुदामदेवाची नगरी सोन्याची केली. लक्ष देऊन ऐका, कर्मामध्ये बदल केला. एका मुठेसरशी नगरी सोन्याची केली. दुसरी मूठ घेतली, तोंडामध्ये टाकली. दासदाशा शस्त्रास्त्र सर्व सुदामाला देऊन टाकलं. तिसरी मूठ घेतली, तोंडामध्ये टाकणार तो रुक्मिणी मातेनं हात धरला. भगवान, एकटे खाऊ नका हो, आम्हालाही काहीतरी द्या. कारण रुक्मिणीला माहिती होतं माझा भगवान एवढा उदार आहे, देवाला भक्ताला काय द्यावं ते कळत नाही. पहिल्या मुठेसरशी नगरी सोन्याची केली, दुसऱ्या मुठेसरशी दासदाशा शस्त्रास्त्र देऊन टाकलं. आणि चुकून जर तिसरी मूठ तोंडामध्ये पडली असती, लक्ष देऊ नये का, चुकून जर तिसरी मूठ तोंडामध्ये पडली असती तर 16,108 गोयंटू सुदामची, 16,108 पत्न्या सुदामजीला देऊन टाकल्या असत्या ना. म्हणून रुक्मिणी मातेनं हात धरला, आम्हालाही काही प्रसाद द्या. तो प्रसाद रुक्मिणी मातेनं घेतला आणि सुदामदेवानं त्या ठिकाणी जे सेला अंगावरती दिला होता तोही वापस देऊन टाकला. वापस निघाले. येऊन पाहिलं तर ज्या ठिकाणी झोपडी होती त्या ठिकाणी मोठा महाल तयार झाला होता. पूर्ण नगरी सोन्याची झाली होती. मला सांगायचं तात्पर्य, देवानं सुदामदेवाचं जे आडवं होतं ते उभं करून टाकलं. कर्मामध्ये बदल केला. त्यासाठी काय करावं लागेल? देवाचं चिंतन. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून माझे जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं, देवाचं चिंतन करा, तुमचं भाग्य उदयाला आल्याशिवाय राहणार नाही. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. माझी चिंता आता वारली, माझ्यावरती संतांची कृपा झाली, माझं भाग्य उदयाला आलं आणि माझी चिंता वारली. वारली म्हणजे डायरेक्ट मेली. काय आपल्या भाषेत वारलीला काय म्हणता? डायरेक्ट मेली. तुम्ही म्हणाल आपल्यालाही संसाराची चिंता, महाराजांना कसली चिंता लागली होती? जगद्गुरु तुकोबारांना देखील चिंता लागली होती. कधी भेटला रघुपती, कधी त्या देवाचे दर्शन मी घेईल, ही चिंता तुकोबारांना लागली होती. ती चिंता आता नाही. कृपा करील नारायण. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, देवाच्या चिंतनानं, साधू संतांच्या आशीर्वादानं त्या भगवान परमात्माची भेट मला झाली. माझी चिंता आता वारली. कशानं वारली? अभंगाचं दुसरं चरण. संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला, संत दर्शनी हा लाभ,
पद्मनाभ जोडीला. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, संताची कृपा माझ्यावरती झाली आणि त्या देवाची भेट मला झाली. संताच्या संगतीनं त्या ठिकाणी भगवान परमात्माची भेट मला झालेली. आणि संताच्या संगतीशिवाय देवाची भेट होऊ शकत नाही. 5 मिनिटामध्ये थोडंसं गाण्यात हे मी सांगेल तुम्हाला संत संगतीची काय महत्त्व. अरे संताच्या संगतीनं तुमच्या आमच्यामध्ये बदल होईल, यात नवल नाही दादा. पशुपक्ष्यामध्ये बदल झाला. भागवतामध्ये फार गोड उदाहरण आलेलं आहे. एक वेळेला मोर आणि मयुरी त्या ठिकाणी जंगलामध्ये त्यांची रास क्रीडा चालू होती, मोर आणि मयुरीची. आमचे लहान लहान लेकरं फार सुंदर गात असतात. नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा, असं त्या ठिकाणी सुंदर असं मोर आणि मयुरीचं. मयुरी म्हणजे मोराची जी आपल्या भाषेमध्ये आपण तिला लांडुरणी म्हणतो, बरोबर ना. तिला लांडुरणी आपण आपल्या भाषेमध्ये मस्त म्हणतो. मोर आणि मयुरी दोघांचं रास क्रीडा चालू होती, नाचत होते. एवढे सुंदर नाचकाम करत होते आणि नाचत असताना त्या मयुरीनं साक्षात परब्रह्माचं सावळं स्वरूप पाहिलं. बाल रूपामध्ये असणारे शाळेमध्ये, गायींच्या शाळेमध्ये माझे भगवान परमात्मा होते आणि गायी राखत असताना त्या जंगलामधून निघाले होते आणि चालत असताना देवाचं सावळं स्वरूप पाहिलं. मयुरी एवढी सुंदर नाचत होती पण वाकडे तिकडे पाय टाकू लागली, इकडे तिकडे नाचू लागली. मोरानं विचारलं, मयुरी काय झालं तुला? आतापर्यंत छान नाचत होती, आता काय झालं? मयुरीने सांगितलं, हे मोरा मला काय झालं काय सांगू तुला. आणि मयुरी सांगू लागली, पहा काय करू बाई ग जीव वेडावला, काय करू बाई ग जीव वेडावला, सावळा मुरली वाला अडवाला, सावळा मुरली वाला अडवाला, सावळा मुरली वाला. घागर घेऊनी पाण्यासी जाता, कारे कान्हा माझा रसाळ विका, काय करू बाई ग जीव वेडावला, काय करू बाई ग जीव वेडावला, सावळा मुरली वाला त्या मयुरीने सांगितलं, मोरा अरे काय झालं काय सांगू तुला. त्या भगवान परमात्माला मी पाहिलं, माझं चित्त भगवान परमात्माच वरून घेऊन गेला. आता त्या ठिकाणी मी व्यवस्थित नाचू शकत नाही. तो देव एवढा सुंदर आहे, काय सांगू त्या देवाचं वर्णन तुला. मयुरी सांगू लागली. मोरानं विचारलं, अगं किती सुंदर आहे? म्हणे खूप सुंदर आहे. अगं किती सुंदर आहे? म्हणे खूप सुंदर आहे. किती सुंदर आहे? राजस सुकुमार मदना सावळे पडे चोरलेची काच. एवढा माझा भगवान परमात्मा खूप सुंदर आहे. मयुरी सांगू लागली. मोरानं सांगितलं, मयुरी तो कितीही सुंदर असला ना, तो माझ्या एवढा सुंदर नक्की नसेल. मी जंगलाचा राजा आहे. अहंकार झाला मोराला. काय झाला? अहंकार झाला मोराना. सांगितलं, मोरानं सांगितलं, मयुरी कितीही सुंदर असला तर तो माझ्या एवढा सुंदर नक्कीच नसेल. मयुरीनं सांगितलं, मोरा तुझ्यापेक्षा काही कपटीनं सुंदर आहे. मला त्या देवाला पाहायचंय. आणि देवाला पाहण्यासाठी मोर गोकुळामध्ये आला. पहा, गोकुळामध्ये येऊन देवाला शोधू लागला. भगवान परमात्मा भेटत नाही, कारण देवाला माहिती होतं याला अहंकार झाला. ज्या ठिकाणी अहंकार आहे त्या ठिकाणी भगवान जात नाही, देव भेटत नाहीये. मोर वापस आला. मयुरी काय करू, भगवान मला दिसले नाही, तू जा आणि देवाचं चिंतन कर. मोर त्या ठिकाणी नंद बाबाच्या वाड्याला गेला आणि भगवान परमात्माचं चिंतन करतोय. कधी भेटला रघुपती, देवा मला एकदा तरी भेट दे रे बाबा, असं त्या ठिकाणी मोर त्या ठिकाणी देवाचं चिंतन करू लागला, भजन करू लागला. मोर काही केल्या महिना झालं होतं तरी पण देव भेटत नव्हते. देव अजिबात भेटत नाही. याला अहंकार झाला होता म्हणून देव भगवान परमात्मा मोराला भेटत नाही. पण मोर त्या ठिकाणी जाऊन देवाचं चिंतन करतोय. कान्हया रे कान्हया रे कान्हया रे
मोर त्या ठिकाणी राधेच्या घरी आला पहा आणि राधेच्या घरी येऊन देवाचं चिंतन करतोय. हा काली कमली वाला, हो काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन को दिलदार है. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन को दिलदार है. मेरा यार है, मेरा दिलदार है. तू मेरा यार है, मेरा दिलदार है. ओ काली कमली वाला मेरा यार है, काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन दिलदार है. राधेच्या घरी येऊन त्या ठिकाणी भगवान परमात्मा श्रीकृष्णाचं चिंतन करतोय. श्रीकृष्णाचं चिंतन राधेनं ऐकलं, पळतच बाहेर आली. विचारलं, हे मोरा, अरे काय करतो तू? माझ्या देवाचं चिंतन का करतो राधे? देव भेटत नाही का? काय करू सांग ना मला. देव भेटत नाहीये, मला पाहायचंय देवाला. राधेनं सांगितलं, काळजी करू नको, देव तुला भेटेल. मला सांगा, राधा ही भगवान परमात्माची परम शिष्य आहे, पण ती एक संत आहे. संताच्या संगतीमध्ये मोर गेला, त्या मोराला एवढं मोठं भाग्य प्राप्त झालं. पहा, राधा संत आहे. राधेकडे गेला, देवाला भेटायला सांग. राधेनं सांगितलं, तू एक काम कर, माझ्याकडे लक्ष दे, 2 मिनिटं फक्त. राधेनं सांगितलं, तू एक काम कर, आता पुन्हा गोकुळामध्ये जा आणि तिथे जाऊन तू देवाचं नाही तर तू माझं चिंतन कर. मोर पुन्हा गोकुळामध्ये आला आणि आता देवाचं नाही तर राधेचं चिंतन करतोय. हे राधे, अग राधे, तुला पुसत घोंगडीवाला. हे राधे, अग राधे, तुला पुसत घोंगडी. टाळी वाजवा. तुला पुसत घोंगडीवाला. हे राधे, अग राधे, तुला पुसत घोंगडीवाला. हा घोंगडीवाला, कांबडीवाला, घोंगडीवाला, कांबडीवाला, घोंगडीवाला, कांबडीवाला, घोंगडीवाला, कांबडीवाला. घोंगडी कांबडीवाला राधे, तुला पुसत घोंगडीवाला. हे राधे, अग राधे, तुला पुसत घोंगडीवाला. हे राधे, अग राधे, तुला पुसत घोंगडीवाला. हे राधे, अग राधे, तुला पुसत घोंगडीवाला. पुसत घोंगडीवाला, तुला पुसत घोंगडीवाला. एवढं गोड चिंतन त्या ठिकाणी गोकुळामध्येच मोर करत होता. राधेचं चिंतन ऐकलं, भगवान परमात्मा पळत बाहेर आले. देवाचं सावळं स्वरूप पाहिलं आणि मोर काय म्हणतो, पाहिला पाहिला नंदाचा नंद. त्या देवाला मी पाहिलं, समाधान झालं. हे मोरा, तुला काही पाहिजे असेल तर मागून घे. काय मोठं भाग्य प्राप्त झालं संताच्या संगतीनं. मोराला, ऐका ना दादा, तुला काही पाहिजे असेल तर मागून घे. मोरानं सांगितलं, काही नाही, तुला पाहिलं हे खूप झालं. नाही ना मोरा, काहीतरी माग. मोरानं सांगितलं, देवा द्यायचं असेल तर एकच दे रे बाबा. खूप सुंदर मयुरीने जसं सांगितलं तसं तुझं रूप आहे, या रूपामध्ये काहीतरी अजून भर पडावी असं काम मला दे. मोराचा पंख उपटला आणि मुकुटाला कोसला. सांगितलं, मोरा, माझ्या डोक्यावरून तुला कधी मी खाली उतरवणार. अजूनही पहा, श्रीकृष्णाची मूर्ती मोराच्या पंखाशिवाय पूर्ण झालेली नाही. अरे, पशु पक्ष्यांना एवढं मोठं भाग्य प्राप्त होत असेल, तुम्हाला आम्हाला का होणार नाही? म्हणून संताची संगती करा. संताच्या संगतीनं भगवान परमात्मा भेटतो. संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला. ते देव आम्हाला भेटला. तो देव अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा ठेवलाय कुठे? संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू. आम्ही आमच्या हृदयामध्ये ठेवला, कारण देवाला ठेवण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे आपलं हृदय आहे. ते सत्वगुणापासून बनलंय, बाकीची इंद्रिय रजगुणापासून बनली. देव फक्त इथेच राहू शकतो, इतर कोठेही भगवान राहू शकत नाही. साधू संतांनी सांगितलं, सर्व साधू संतांनी सांगितलं, देवाला आम्ही हृदयामध्ये ठेवलं. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला जातात हृदय बंदी खाना केला. आत विठ्ठला कोंडीला
माझ्या जनाबाईनं पण सांगितलं, सर्व साधू संतांनी सांगितलं, त्या देवाला आम्ही कुठे ठेवलं? जे हे हृदय मंदिरी फार गोड सर्व प्रमाण श्रीराम जानकी बैठे गोबराय त्या देवाला हृदयामध्ये ठेवण्यासाठी संत संगती बरोबर आणखी काय लागतं? अभंगाचं शेवटचं चरण. होता ठेवा
या भावा सापडला. संत संगती बरोबर पूर्वजन्माचं पुण्य लागतं. पूर्वजन्माच्या पुण्याईनंच भगवान परमात्मा भेटतो, अन्यथा तो देव भेटत. पूर्वजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. देवाची कृपा व्हावी असं वाटत असेल, संताची संगती, पूर्वजन्माचं पुण्य आणि त्याचबरोबर भगवान परमात्माचं चिंतन, देवाची भेट व्हावी असं वाटत असेल, सगळ्यांनी एकदा प्रेमानं दोन्ही हात वरती घ्या. ज्यांना देवानं 2 हात दिले त्यांनी 2 घ्या. ज्यांना दिले नाही त्यांनी नाही घेतले तरी चालतील. महिला मंडळ ताट हातावरती घ्यायचे. 50% आरक्षण फुकट नाही आपल्याला. आपल्या सगळ्यांचे हात कॅमेऱ्यामध्ये कैद होणार आहेत, त्यामुळे सगळ्यांनी त्या ठिकाणी वरती हात घ्या. फक्त टाळकरी घेऊ नका, डोक्यात टाळ पाडून घेता आणि खाली बसलेले घ्या. सगळे आउट ऑफ कव्हरेज एरिया. राहू द्या शेवू द्या सकाळपर्यंत. आता विठोबा रखुमाई टाळी वाजवा. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. सगळ्यांनी प्रेमानं दोन्ही हात वरती घेतले, सुंदर टाळी वाजवली, सुंदर भजन केलं, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि हात खाली घ्या म्हणायच्या अगोदर घेतली त्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद. माझ्या विनंतीला सगळ्यांनी मान दिलेलं आहे. हातावरती का घ्यायचे? भगवान परमात्मा जगाची आई आहे, त्या आईचं भजन वरती हात करून करायचं आहे, म्हणून त्या देवाचं भजन वरती हात करून करायचं असतं. तो वर उचलून आपल्याला घेणार आहे. जायचं का महिला मंडळ? देव आपल्याला वर उचलून घेणार आहे. जायचं का? डायरेक्ट नाही, देवाच्या कडेवर आणि खांद्यावर. असो, माझ्या अल्पमतीने अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. काही चुकलं असेल माझं मला वापस द्या, नक्की दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करेल. थोडासा वेळ जास्तीच होत गेलेला आहे, तरी पण आता चला असू द्या, कारण आम्हालाही 2 तास घेतल्याशिवाय त्यातून सुटका नाही आणि आम्ही करूही नाही, कारण फुकट येत नाही, त्याच्यामुळे करूही नाही. म्हणून थोडासा वेळ जास्त झाला, त्याबद्दल माफी असावी, क्षमा असावी. पुन्हा एकदा चुकलं असेल माझं मला वापस द्या. दादा, सर्व कीर्तन या ठिकाणी सोडून जा. बरं, तुम्ही किती ऐकलंय, कसं ऐकलंय मी नाही सांगू शकत. सर्व कीर्तन या ठिकाणी सोडून जा. पण आता जे सांगते ते घरी घेऊन जा रे बाबा. फार महत्त्वाचं आहे. जीवनामध्ये बोलू नका कोणी, फक्त 5 मिनटं. जीवनामध्ये जन्माला आलात ना दादा, हयातामध्ये देवाचं चिंतन करा. तरुणपणामध्ये देवाचं चिंतन करा. पार्ट आपल्याला साथ देत आहेत तोपर्यंत देवाचं चिंतन करून घ्या, भजन करून घ्या. वेळेमध्ये करा. मी नेहमी सांगत असते बघा, तरुणपणामध्ये देवाचं चिंतन करा. तोंडामध्ये दात आहे तोपर्यंत विठ्ठल विठ्ठल म्हणा ना. दात पडल्याच्या नंतर तुम्ही विठ्ठल म्हणायला गेलात ना, तिथं इथलं होतं, देवांना कुठलं समजायचं. मग ते इथलं होऊ नये, विठ्ठल विठ्ठल व्हावं, यासाठी दात आहे तोपर्यंत देवाचं चिंतन करा. दादा, एक गोष्ट सांगू का? दात एवढे धोकादायक आहेत ना माणसाचे, ते सोबत येत नाही, शेवट मध्यात सोडतात, आपल्याला मध्येच सोडून देतात, ते शेवटपर्यंत आपली साथ देत नाही. म्हणून माझी विनंती आहे, दातावरती जास्त विश्वास ठेवू नका. आत्ताच ठरवा त्यांनी काय खायचं आणि कसं राहायचं दातानं, बरं का. एकदा 80 वर्षाचे बाबा माझ्याकडे आले, मला म्हणे ताई माळ घालायची. म्हटलं वय किती झालं? म्हणे 80 वर्ष. राहिले किती? म्हणे 20 वर्ष. थोड्यासाठी कशाला माळ घालता? म्हटलं आता राहू द्या ना. त्यांनी सांगितलं ताई आता चावणच गेलं, मग माळ नको घालू तर काय करू. एवढे माणसं विचित्र आहेत. दादा, हयातामध्ये देवाचं चिंतन करा. वेळ आहे तोपर्यंत वेळेमध्ये परमार्थ घडा. आहात तरुण तोपर्यंत घ्या परमार्थ करून रे बाबा. जासाल एक दिवस मरून तर लोक येतील तुम्हाला काय? लोक येतील तुम्हाला पुरून. मग त्यांनी पुरून आणि जाळून येण्याच्या अगोदर आपण जागं झालं पाहिजे. वेळेमध्ये बस आहे तोपर्यंत बसमध्ये चढा. बस आहे तोपर्यंत बसमध्ये चढा. बस निघून गेल्याच्या नंतर धुरड्याला हात करण्यात काही त्या ठिकाणी अर्थ नाही. वेळेमध्ये देवाचं चिंतन करा. जीवनामध्ये वेळ इतकी महत्त्वाची असते रे बाबा.
ज्याचे जीवनामधली वेळ चांगली त्याचे दिवस चांगले. अरे वेळ जर माणसावर चांगली असेल ना तर दूरचे जवळ येतात. माणसाची वेळ एकदा खराब येऊ द्या, रक्ताची नाती माणसाला सोडून जाताची वेळ शिकवते आपल्याला. वेळ फार वाईट आहे आणि वेळ निघून गेली ना पाठीमागे एकच उरतं, त्या गोष्टीचं नाव आहे पश्चाताप. ज्याच्या जीवनामध्ये पश्चाताप आला त्याचं जीवन जळून खाक झालं. जीवन जळून खाक होऊ नये, जीवनामध्ये पश्चाताप येऊ नये. पश्चाताप जीवनामध्ये आला ना दादा महिला मंडळ आपल्याकडे एकच पर्याय उरतो. कसला? समयासी सादर लावे देव ठेविला तैसे राहावे. समयासी सादर लावे. हेच आपल्याकडे शिल्लक राहणार आहे. म्हणून वेळेमध्ये जागवा, वेळेमध्ये देवाचं चिंतन करा, माय बापाची सेवा करा, गो हत्या थांबवा, स्त्री भ्रूण हत्या थांबवा. मुलगी पोटामध्ये आपण मारतोय, परिणाम आपण भोगतोय. आपल्या पोरांचे लग्न होईना गेली म्हणून मुलगी स्त्री भ्रूण हत्या थांबली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं दादा दारूबंदी करा, व्यसनमुक्ती करा. तुमचा गाव सुधारला, तालुका सुधरेल, तालुका सुधारला, जिल्हा सुधरेल, जिल्हा सुधारला, जग सुजलम सुफलम व्हायला वेळ लागणार नाही. सुरुवात तुमच्यापासून करा. विचार करा, मी मातीचा आहे, माती माझी. जीव गेला तरी चालेल पण मातीला विसरणार. दिल दिया है जान भी दे पूर्णविराम. माझी झालेली सेवा भगवान परमात्मा चरणी, साधू संतांच्या चरणी, भगवान भोले बाबाच्या चरणी, माझा माता पित्यांच्या चरणी. सगळ्यांसाठी पुन्हा एकदा जोरात मोठ्यानं टाळी वाजवा. आवाज येईल तेवढा जोरात. फार गोड सगळ्यांनी सुंदर अशी गाण्याची वाजवण्याची साथ केली, सुंदर सिस्टीम लावली आणि या पवित्र वातावरणामध्ये झालेली सेवा सगळ्यांच्या चरणावरती समर्पित करून सेवेला पूर्णविराम. चुकला असेल माझं मला वापस द्या, नक्की दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करेल. खूप चुकला असेल पाण्यामध्ये सोडून द्या. तुमचं लेकरू म्हणून, बहीण म्हणून क्षमा करा. माझ्यापर्यंत काही पाठवू नका. तुम्ही जर पाठवलं तर मी पैठणला राहते बरं. जगातल्या दुसऱ्या नंबरचं धरण आहे, मी तिकडे जाऊन सोडून दिलं. त्यामुळे माझ्यापर्यंत घेऊन येऊ नका. सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर मावली.